सुरुवातीला सांगितलं की हा 21 डिसेंबर का निवडला गेला, कारण की हा सॉलिस्टिक डे आहे. म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरला ज्या दिवशी संक्रांती असते तर हा प्रतीक आहे अंधारकडनं उजेड घेऊन जायचं, संपूर्ण ज्योतिर्गमन, जसं आपण दीप प्रज्वलनच्या वेळेस म्हटलं तसं. तर या दिवशी सर्वात छोटं दिन असतं, सर्वात मोठी रात्र असते. 21 डिसेंबर असं मानलं जातं. तर हा पहिल्यांदा होत आहे आणि ध्यान, धारणा, योगाभ्यास हे पूर्ण जगाभरात आहे. त्यातच आपली वैदिक संस्कृती, आपलं भारतीय संस्कृतीमध्ये बौद्धांनी कमाई संस्कृती सुद्धा दिलेलं, पण याच्यात आपला खूप मोठा सहभाग आहे. उद्देश असा आहे की ध्यान केल्यामुळे, ध्यान म्हणजे साधारण एकदम सोप्या शब्दात मेडिटेशन म्हणजे स्वसाक्षात्कार. आपण स्वतःशी बोलत आहोत. आता आपण लक्ष दिलं 24 तासात कित्येक लोकांशी आपण बोलत आहोत. स्वतःशी बोलायला आपला एक सेकंद वेळ नाही. तर जेव्हा आपण ध्यान एक अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा पूर्ण जगाशी नातं सोडून आपण स्वतःकडे लक्ष केंद्रित करतो. यामुळे आपलं स्वतःकडे लक्ष जातो, फायदे कॉन्सन्ट्रेशन पॉवर आपला वाढतो. आपली आसक्ती जी इतर खूप गोष्टींमध्ये आहे ज्यासाठी आपण धडपड करत असतो, काही क्षणासाठी आपण त्यातनं वेगळं होतो. आपण स्वतः याची आपल्याला जाणीव होते. शारीरिक फायदे, मानसिक, शारीरिक दुसरं की ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, हार्ट रेट वाढलेलं आहे, टॅकिकार्डिया, इतर जे आजार आहेत ते कमी होतात. हे फक्त फिलॉसॉफीचे सायंटिफिक दृष्ट्या सिद्ध झाले. मानसिक की आपलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतो, एकाग्रता वाढते, स्वतःविषयी आपला आत्मविश्वास वाढतो. अधीरता, इम्पेशन्स, आपल्यामध्ये खूप सारं काम करण्याची वृत्ती आहे, टाइम मॅनेजमेंट कमी आहे. मग स्ट्रेस येतो आपल्याला, हे राहिलं ते राहिलं ते राहिलं, त्यापासून आपण वेगळं होते. कुठेतरी आपल्याला धीर हा शब्द, आपला पेशन्स हा आपल्यामध्ये येतो. याच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक, जेव्हा आपल्याला अनुभव होतो की आपण कुठल्या तरी तिसऱ्या अदृश्य शक्तीशी आपण जोडले गेलो, तर हे आध्यात्मिक उन्नतीचे एक माध्यम आहे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक हे सगळे फायदे ध्यानामुळे होतात. दुसरं एक जे आपली शिकवण आहे की ही गोष्ट जर आपण या वयात करतो तर आपल्याला फायदेशीर आहे, पण हीच जर गोष्ट आपण लहान बाळपणात शिकवलं, सुरुवातीपासून शिकवलं, तर हे जे मी फायदे सांगितले ते त्याच्यामध्ये नाही. मग यासाठी शाळेत शिक्षणामध्ये ध्यानचा क्लास घेतला जातो, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे बाळा आपल्याला पाहू शिकतात घरातले बाळा. तर जर आपण करत असतो तर आपल्याला पाहून ते करणार. दोन्ही तिन्ही गोष्ट की स्ट्रेसच्या वेळेस आपली रिएक्शन काय होते ते पाहून ते शिकतं, आपण किती स्ट्रेसमध्ये असतो ते शिकतं. ध्यान जर आपण करतो आपल्याला पाहून ते शिकणार. मग सरळ जसं म्हटलं तर जास्त वेळ घेतं, फक्त 3 मिनिटासाठी आपण याचा अभ्यास करू. खूप कठीण काहीच नाही. पहिले मला सांगा आपली तयारी आहे का? हो म्हणून सांगा जोराने. हो की नाही? जोराने. आता फक्त एक काम करायचं आपल्याला, डोळे हलकेसे बंद करायचे. थोडस एकदम खूप काट बसायची गरज आहे, पण आपण अलर्ट आहोत या पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं. श्वासावर कुठलाही नियंत्रण नाही, श्वास थांबवायचा जे काही जसं नॉर्मल ब्रीथिंग असतं. डोळे बंद करून आपल्याला एका गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करायचं. ती वस्तू म्हणजे कुठली आपली आवडती वस्तू, इष्टदेवता, कुलदेवता, फक्त याच्याकडे आपल्याला लक्ष करायचं. विचारांवर आपलं कुठलंही नियंत्रण नाही, विचार ठेवायची गरजही नाही. कारण आपला अनुभव जितका आपण विचाराशी द्वंद्व करतो तेवढे ते येतात, येऊ द्या. फक्त निष्पक्षपणे त्याला पहा. आपण कुठल्याही विचारात आपण स्वतःला डोकवत नाही. नॉर्मल ब्रीथिंग करा, सुरू करतो आपण, आणि फक्त आपल्या इष्टदेवतांकडे आपलं लक्ष असू दे. आपण हळूहळू पाहतोय की खूप विचार मनात येत आहेत. जे विचार आपल्याला नकोसे आहेत तसे विचार येत आहेत, येऊ द्या. प्रयत्न करा की पॉझिटिव्हिटी आपण मनात आणतो आहे. नसली आणली तरी चालेल, विचाराशी द्वंद्व करू नये. आपल्या आवडते इष्टदेवता, कुलदेवता त्याच्याकडे आपलं लक्ष स्थिर करा. आपण जेव्हा मनात आणतो तेव्हा ते बाजूला जात आहे. आणि आता ते स्पष्ट होत आहेत, परत निघत आहेत. आपलं लक्ष तिथेच असू दे. विचार जे काही आहे होऊ दे.
श्वसन जर आपल्याला थोडंसं 4 ते 3 करता आलं तर बघा. डीप ब्रिदिंग घ्या, डीप ब्रिदिंग सोडा, थांबवायची गरज नाही आहे. मी मोजतोय. श्वसन डीप ब्रिदिंग घ्या. 1 2 3 4. सोळा. 1 2 3 4 5. परत ही सायकल आपण रिपीट करत आहोत. 1 डीप श्वसन आतमध्ये इनहेलेशन. 1 2 3 4. एक्सहेलेशन. 1 2 3 4. हळूहळू डोळे उघडा, समोर बघा, दोन्ही हात तोडून घ्या, डोळ्यावर लावा. हाताचा जो मोठा भाग आहे डोळ्यावर लावा. हळू आपला काही फरक जाणवत आहे? हो की नाही? सर कोणी बोलू शकणार काय फरक जाणवलं? एक फीडबॅक म्हणून, एक फीडबॅकचा 2 लोकांसाठी. अगर सर विवेक जी, आप थोड़ा फीडबैक आपको कैसे लगा? देखिए सर, क्या है स्टिलनेस यानी कि फीलिंग ऑफ काम. व्हेन ही सेड दैट मेडिटेशन, आने वाले थॉट्स आने दो, जाने वाले थॉट्स आने दो, उसके ऊपर कोई कंट्रोल नहीं है, बिल्कुल कंट्रोल नहीं है. थॉट इज ए रैंडम फिनोमेना. थॉट इज एन एनर्जी and it is a random phenomena. No one has got any control over the thoughts. The best thing is what sir has said it, just be still, watch it, allow it to come, allow it to go. That itself is a great meditation. In course of your practice and all, you will reach the destiny where you want to reach, where sir has already reached, where he is finding the calm and quiet and the most greatest of great wisdom. That's a great thing. Great. Thank you very much, sir, for such a wonderful experience in 3 minutes. You have given great experience. सरांनी म्हटलं तसं की काही काही आपल्या शरीराच्या त्रुटी आहेत त्याच्यावर आपला कंट्रोल नाही, ज्याला आपण इनव्हॉलंटरी मुवमेंट्स म्हणतात. काही काही जसं हातापायांचे मुवमेंट्स ते व्हॉलंटरी आहेत, पण बऱ्याचशा मुवमेंट्स असे हार्ट बीट करतो आपला कंट्रोल नाही आहे, श्वसन आपण करतो आपला कंट्रोल नाही आहे, एंडोक्राइन ग्लँड्स आपला कंट्रोल नाही आहे. यांनी जसं सरांनी म्हटलं की आपण विचारावर कंट्रोल नाही करत, या सगळ्या ज्या मेकॅनिझम त्यांच्यावर सुद्धा आपला कंट्रोल येतो. याची पुढची स्टेप आहे की हळूहळू आपण ब्रिदिंगवर कंट्रोल करतोय. आपण इनहेलेशन किती घेतो त्याच्यावर कंट्रोल आहे, एक्झिलेशन किती करतो याच्यावर कंट्रोल आहे. पण फक्त ब्रिदिंगवर नाही आहे, हळूहळू पूर्ण बॉडी मेकॅनिझमवर, प्रक्रियांवर आणि शेवटी विचारावर सुद्धा आपला कंट्रोल येतो.